अहो, पंजाब मधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. तो कशामुळे आपण जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांच्या घरी फ्रीज असतो. त्या फ्रीज मधलं पाणी पिऊन आपण शरीराला थंड करतो. आपल्या जिभेचं आणि तोंडाचं चोचलं पुरवतो थंड असं पाणी पिण्यासाठी. फ्रीज आणल्यानंतरच आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं दुकानदाराने की फ्रीजचं अंतर आणि भिंतीचं अंतर 1-2 फुटाचा किंवा 1 फुटाचा अंतर ठेवा. आपण काही दिवस पाळतो, पण परत ती जागा आपल्याला अपुरी पडते आणि तो फ्रीज आपण भिंतीला चिटकून ठेवतो. काही दिवस आपण ते पाळतो, परंतु परत आपल्याला जागा कमी पडते आणि ती भिंतीला फ्रीज आपण चिटकून ठेवतो. आणि त्या फ्रीज मध्ये कॉम्प्रेसर नावाची एक वस्तू असते. त्या कॉम्प्रेसर गरम होतो. त्या गरम झाल्यानंतर त्याचे वाफा बाहेर जाण्यासाठी, तळती मोकळी हवा लागण्यासाठी ते म्हणतात की भिंतीला चिटकून ठेवू नका. आपण तेच करतो आणि एक दिवस असा येतो तो कॉम्प्रेसरला ती गरमाई सोसत नाही आणि भयानक असा स्फोट होतो आणि अख्खं कुटुंब नष्ट होतं. कडक उन्हाळा चालू आहे. 46 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे. आपल्याही फ्रीजची व्यवस्था बघा कशी आहे. माझे फेसबुक, इन्स्टा, युट्यूबचे अकाउंट हे कॉमेडी आहेत. तरी पण मी असे सामाजिक मुद्दे का घेतो, तर ही प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी असते. कारण कलियुगात सगळेच जण पैसे कमवण्यात दंग आहेत. या फुकट मिळालेल्या देहाकडेही लक्ष नाही आणि कुटुंबाकडेही लक्ष नाही आणि समाज तर लांबच सोडा.